आज आपण गामा ब्लास्ट स्ट्रॅटेजीबद्दल संपूर्ण जाणून घेणार आहे. तर अनेक वेळा काय होते, की ज्या दिवशी मार्केटमध्ये एक्सपायरी असतं, त्यावेळेस बँक निफ्टी, निफ्टी त्यासोबत सेन्सेक्स यामध्ये एक्सपायरी दिवशी एक चांगला मूव्ह येतं आणि ते मूव्ह आल्यानंतर प्रीमियमची प्राइस ही जी ₹1 पासून तर ₹100 किंवा 200-300 रुपयापर्यंत जातं. ते 100 पट, 200 पट जाण्याची शक्यता असतं. असं का होतं? तुम्हाला काय वाटतं? तर नमस्कार मित्रांनो, मी सादर करतो आणि यामागे कारण आहे गामा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहे, गामा म्हणजे काय? गामा ब्लास्ट म्हणजे काय? एंट्री कधी घ्यायची? आणि एक्झिट कधी करायचं? स्टॉप लॉस कुठे ठेवायचा? आणि कोणत्या चुका टाळायच्या? तर चला सुरुवात करूया. तर बघा, सर्वप्रथम गामा म्हणजे काय? तर ऑप्शन गिल्डमध्ये 5 घटक असतात. त्यापैकी डेल्टा, गामा, थीटा, वेगा, आरएचओ. तर बघा, त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा आपल्यासाठी आहे तो म्हणजे गामा. एक्सपायरीच्या दिवशी ते मोमेंट येण्यासाठी किंवा प्राइस हाईक होण्यासाठी ते गामा सर्वात महत्वाचा असतो. तर बघा, गामा म्हणजे डेल्टा किती वेगाने बदलतो दाखवणारा ग्रीक म्हणजेच गामा. ठीक आहे. तर जसा गामा जास्त असतो, त्याचे प्रीमियम जास्त वेगाने वरती जाते. तर बघा, या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल, की या ठिकाणी ब्रेकआउट दिल्यानंतर प्राइस त्या ठिकाणी प्राइसने 200 पॉइंटचा मूव्ह दिलेला आहे. ती बघा, ही प्राइस 148 च्या जवळपास पासून ती 350 च्या जवळपास गेलेली दिसून येते. हे 200 पॉइंटचं मूव्ह कशामुळे आलेलं असेल? त्यामागचं आपल्याला तेच आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. त्यालाच आपण गामा प्लस स्ट्रॅटेजी असं म्हणतो. तर बघा, सर्वप्रथम गामा प्लस स्ट्रॅटेजी ती कधी येते? तर बघा, ज्या दिवशी एक्सपायरी असते, त्या दिवशी गामा प्लस स्ट्रॅटेजी असते. म्हणजे त्या दिवशी गामा वाढतो आणि त्या ठिकाणी प्राइस पण वाढते. तर बघा, इथे गामा एक्सपायरीच्या दिवशी मॅक्सिमम त्या दिवशी कोणत्या वेळेला येऊ शकतो आपण मॅक्सिमम 3च्या नंतर प्रीमियम डिके होत जातं. बघा, ज्या दिवशी एक्सपायरी असतं त्या दिवशी प्रीमियम हे काय होतात मेल्ट होतात. ते 0 होतपर्यंत जातात. 0 होईल 0 होत जातात. तर जे प्रीमियम तुम्हाला बघायला मिळते या ठिकाणी प्रीमियम आहे ते 0 होत जातात. 0 होण्याच्या अगोदर जेव्हा त्या 3च्या नंतर अर्धा घंट्याचा वेळ शिल्लक असतो. त्यावेळेस ते मेल्ट व्हायला जातात. तर अचानक त्याच्यामध्ये मूव्हमेंट येते आणि ते त्या ठिकाणी प्राइस अचानक वाढते. त्यानंतर प्राइस 0 होते. तर बघा, ते एक्सपायरीच्या दिवशी येते. तर बघा, त्यावेळेस ॲट द मनी प्राइसमध्ये हे आपल्याला मूव्हमेंट बघायला मिळते. ठीक आहे. चांगली मूव्हमेंट आपल्याला बघायला मिळते. त्या दिवशी एक चांगला स्ट्रॉंग ब्रेकआउट येतो आणि आपल्याला चांगला व्हॅल्यूम आल्यानंतर एक चांगली मूव्हमेंट आपल्याला बघायला मिळते. तर बघा, की आता याचा वापर आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये कसा करायचा? तर बघा, की सर्वप्रथम हे लक्षात घ्या, की बघा या ठिकाणी आज मी ट्रेड केलेला होता आणि ते ट्रेड 20 पॉइंटच्या जवळपास मला ते कॅप्चर करता आलं. तर बघा, की याच ठिकाणी मी ट्रेड घेतला होता. तर बघा, या ठिकाणी काय दिसत आहे तुम्हाला? तर सर्वप्रथम बाय एंट्री घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला बघावं लागेल, एक प्राइस छोटे कन्सोलिडेशनमध्ये आलेली पाहिजे. नंबर 1 कंडिशन ही की प्राइस कन्सोलिडेशन झाली पाहिजे म्हणजे लोवर लो मध्ये असली चालेल. ठीक आहे. त्यानंतर प्राइस प्राइस व्हीएफच्या वरती असावी कंडिशन नंबर 2. त्यानंतर व्हीएफच्या नंतर गेल्यानंतर त्या कन्सोलिडेशनच्या बाहेर त्या प्राइसने ब्रेकआउट दिला पाहिजे. ठीक आहे. हे कन्सोलिडेशन झालं. त्यानंतर प्राइसने बघा या ठिकाणी हे लेव्ह या ठिकाणचा स्विंग आहे ब्रेक केलेला दिसून येतो. या ठिकाणचा ब्रेक केलेला दिसून येतो. या ठिकाणचा ब्रेक केलेला दिसून येतो बघा. या ठिकाणी ब्रेक केल्यानंतर एक चांगली कॅन्डल आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. त्यासोबत त्यामध्ये एक व्हॅल्यूम चांगला बघायला मिळाला. कारण प्रिव्हियस इयर जे कॅन्डलचा जो व्हॅल्यूम होता, त्यापेक्षा जास्त या कॅन्डलने या ब्रेकआउट कॅन्डलने दिले. त्यानंतर आपली नेक्स्ट कंडिशन काय आहे, की फर्स्ट कंडिशनमध्ये आपल्याला एक प्राइस कन्सोलिडेशन किंवा लोवर लो मध्ये पाहिजे. पहिली कंडिशन. त्यानंतर व्हीएफच्या वरती पाहिजे. त्यानंतर तिने जे जवळचे जे स्विंग आहे ते ब्रेक केलेलं असावे. ब्रेक केल्यानंतर त्यानंतर ती कॅन्डल बनत असेल. कंडिशन नंबर 4 त्यामध्ये चांगला व्हॅल्यूम आलेला असावा. त्या ठिकाणी बघा की चांगला व्हॅल्यू त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. ठीक आहे. त्यानंतर बघा की लगेच त्यावरती एंट्री घ्यायची. तर बघा की पुन्हा एक जी लेव्हल होती या ठिकाणची जी लेव्हल होती, ती सुद्धा ब्रेक केलेली दिसून येते. की नियर बाय जे काय आहे, तो पण तिने ब्रेक केलेला दिसून येतो. आणि ब्रेक केल्यानंतर बघा याच्या हायवरती तुम्ही एंट्री घेऊ शकला असता आणि बघा तुम्हाला चांगला मूव्ह भेटला असता. तर ठीक आहे. हा मूव्हमेंट मी या ठिकाणी कॅप्चर केलेला आहे. आरएसआय या ठिकाणी अबाउट 70 आहे. त्या ठिकाणी ज्या ठिकाणी चांगला ब्रेकआउट दिलेला आहे, त्या ठिकाणी पण बघा की कॅन्डलचा व्हॅल्यू हाय आहे. ठीक आहे. पहिली कंडिशन जी होती ती ब्रेकआउट बघा ब्रेकआउट दिली. त्यानंतर एक आणखी ब्रेकआउट दिला कंडिशन नंबर 1. कंडिशन नंबर 2 व्हीएफच्या वरती पाहिजे. कंडिशन नंबर 3 व्हॅल्यूम चांगला पाहिजे किंवा बघा की या ठिकाणी एक ब्रेकआउट चांगली कॅन्डल पाहिजे ती पण आपल्याला मिळते. आरएसआय बघा आरएसआय या ठिकाणी लागलेला आहे. आरएसआय पण 70 च्या वर आहे. अशा पद्धतीने तुम्ही हे कॅप्चर करू शकता. ठीक आहे. तर त्या ठिकाणी चांगला प्रॉफिट आपल्याला तुम्हाला मिळाला असता. हे फक्त एक्सपायरीच्या दिवशी घडून येते. इतर दिवशी ती घडून येत नाही. कारण याचं रिझन म्हणजे गामा प्लस. यास तुम्हाला आणखी एक एक्झाम्पल दाखवतो. की बघा या ठिकाणी पण बघा की प्राइस इथं ब्लास्ट केलेला दिसून येते. सेन्सेक्स एक्सपायरी होती आणि एक्सपायरीच्या दिवशी बघा या ठिकाणी पण बघा की प्राइसने एक लोवर लो म्हणून अपट्रेंडमध्ये होती. हायर हाय बनवली होती. हायर बनवल्यानंतर बघा या ठिकाणी प्राइस शिफ्ट झालेली दिसून येते.
एका ठिकाणी शिफ्ट झालेली दिसून येते आणि शिफ्ट झाल्यानंतर प्राइस त्या ठिकाणी खूप वाढलेली दिसून येते. ठीक आहे. तर ही एक्सपायरीच्या दिवशी घडून येते. तर ते तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि टाईम फ्रेम तुम्ही 1 मिनिटाचा सुद्धा वापरू शकता. कारण तर सर्वात महत्त्वाच्या ज्या बाबी आहे, आता मी तुम्हाला सांगणार तर बघा, यामध्ये तुम्हाला स्टॉप लॉस लावणे गरजेचं आहे. कारण एक्सपायरीच्या दिवशी प्राइस सेंटिमेंटवर काम करतं आणि सेंटिमेंटवर काम करत असल्याने प्राइसमध्ये मूव्हमेंट जास्त असतं आणि त्या ठिकाणी तुम्हाला एस-एल लावणं फार गरजेचं आहे. कारण त्या ठिकाणी एस-एल लावणं फार गरजेचं आहे. कारण त्या ठिकाणी जर तुम्ही एस-एल लावला तर प्राइस शून्य होण्याच्या तयारी असते, त्याच्यामुळे प्रीमियम डिके होतं. त्याच्यामुळे तुम्हाला एस-एल लावणं फार गरजेचं असतं. ठीक आहे. तर बघा, की तुम्हाला लॉस जर घ्यायचा झाला तर प्रीमियममध्ये 20-30% लॉस होण्याचे चान्सेस असते. मग लॉस वाढू नये याच्यासाठी आपण स्टॉप लॉस. तर बघा, प्रॉफिट बुकिंग 1:2 रेशो घेऊन तुम्ही प्रॉफिट काढून बाहेर पडू शकता. ठीक आहे. तर यामध्ये मिस्टेक काय होती तर बघा, ज्या दिवशी एक्सपायरी असते त्या दिवशी बरेच जण ते रॅली कॅप्चर करण्याची यशस्वी होत नाही आणि बघा त्यानंतर रॅली आपल्याला पडताना सुद्धा येत आहे. त्याचं रिझन म्हणजे असं की प्राइस गामा प्लसमुळे प्राइस वाढते आणि ते खाली पण त्या स्पीडमध्ये येते. त्यानंतर बघा प्राइस आपल्याला खाली आलेली दिसून येते. आता जे कॉमन तुम्हाला आणखी काही गोष्टी सांगणार आहेत ते फार महत्त्वाच्या आहेत. तर बघा, तुम्हाला कुठल्या गोष्टी अव्हॉइड करायच्या तर तुम्हाला तुम्हाला व्हॅल्यू न पाहता एंट्री घेणं हे अव्हॉइड करायचं आहे. साइडवेज मार्केटमध्ये ट्रेड करायचं नाही, हे अव्हॉइड करायचं आहे. त्यासोबत आउट ऑफ द मनी प्राइस बाय करण्याऐवजी तुम्ही ॲट द मनी किंवा इन द मनी प्राइस चूज करू शकता कारण त्या मूव्हमेंट चांगल्या येते. ठीक आहे. तर स्टॉप लॉस न लावणे हे खूप मोठं मिस्टेक आहे. कारण स्टॉप लॉस न लावल्यामुळे प्राइस डिके होण्याचे चान्स जास्त असते. त्याच्यामुळे आपण स्टॉप लॉस लावला पाहिजे. त्यानंतर त्या दिवशी ट्रेड हा ट्रेंडमध्ये असेल तर बघा, त्या ट्रेड सोबत तुम्हाला जायचं आहे. बघा, या ठिकाणी प्राइस ब्रेक केला, ट्रेंड दिसली. या ठिकाणी प्राइस लोवर लोला ब्रेक केला आणि प्राइस वरती गेली. तुम्ही आणखी तर बघा, या ठिकाणी ट्रेड पॉझिटिव्ह होता तर पॉझिटिव्हच्या दिशेने जायचं. निगेटिव्ह असेल तर निगेटिव्हच्या दिशेने जायचं. ट्रेडच्या अगेन्स्ट जायचं नाही. ठीक आहे. ट्रेड जे आहे आता बघा या ठिकाणी फूड साईडला तुम्ही एंट्री घेतली असती तर तुम्हाला फायदेशीर ठरलं असतं. तुम्ही या ठिकाणी कॉल बाय करू शकत नाही. आणि बघा या ठिकाणी तुम्हाला याच्यासोबत जावं लागेल. अपट्रेंड सोबत जावं लागेल आणि याच ठिकाणी तुम्हाला कॉल बाय सोबत जावं लागेल. ठीक आहे. तर बघा त्या मिस्टेक होत्या त्या हे लक्षात ठेवा. त्यासोबत आता तुम्हाला थोडंसं रिस्क मॅनेजमेंट बद्दल सांगतो. रिस्क मॅनेजमेंट काय आहे? तेवढा एक ट्रेडमध्ये कॅपिटलचा फक्त 1 and 2% रिस्क ठेवावं. कारण ओव्हर ट्रेडिंग जर तुम्ही करायला लागले, एका चुकीच्या ट्रेडमुळे संपूर्ण कॅपिटल तुम्ही धोका देऊ शकता. हे लक्षात ठेवा. कारण एक्सपायरी दिवशी डिके होण्याचे चान्सेस जास्त असतो. तर बघा, गामा आपल्या स्ट्रॅटेजी प्रभावी करण्यासाठी बघा, गामा स्ट्रॅटेजी आहे तुमच्यासाठी खूप चांगल्या प्रकारे काम करू शकते. पण तुम्ही मी सांगितलेले जे रूल्स आहेत ते तुम्ही चांगल्या प्रकारे फॉलो करा. ते फार महत्त्वाचे आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. पुढील व्हिडिओ आपण पुन्हा एक लाईव्ह मध्ये वर काम आपल्या स्ट्रॅटेजी कशी वापरायची ते व्हिडिओ प्रत्यक्षामध्ये शिकवणार आहे. ठीक आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.